जय हिंद. एल्गार सैनिक एकतेचा आवाज सर्व संघटने सैनिक परिवार महाराष्ट्राचा. एल्गार सैनिक एकतेचा मुवमेंट्स आपण 2016-17 पासून एक सैनिक परिवाराचे दिशा निर्देश आणि विशिष्ट मुद्द्यावर आपण लढत आहोत. आजपर्यंत विविध संघटनांनी केलेले प्रयत्न, परंतु सैनिक क्षेत्रातला कुठलाच मुद्दा हा अंमलात आणला गेला नाही. हा सर्व सैनिकांना समजून घ्यावा. मग त्याच्यात तुमचे रोड टॅक्स असन, घरपट्टी असन, पण एक्झॅक्ट तो ग्राउंडवर कुठंच अंमलात आणला जात नाही. प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडून घरपट्टी भरून घेतल्या जाते आणि टोल टॅक्सही भरून घेतला जातो. परंतु आपण हा उद्दिष्ट समजून घ्या की एल्गार एक मुवमेंट्स आहे, एक चळवळ आहे, कुठलं संघटन संस्था. कारण विविध लोक 11 वर्षात जुडले. त्यांनी कुठेतरी आपल्या एक स्पेशल संघटना संस्था स्थापन करून ते आपापल्या परीनं आपापले तो त्यांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, आर्टिकल 19चा अधिकार आहे. परंतु एल्गार ही मुवमेंट चालली फक्त सैनिकांच्या प्रॉब्लेम्स आणि त्यांच्या बेसिक प्रॉब्लेमवर, की अनुकंपा हा जर विविध क्षेत्रात मिळतो तर आमच्या सैनिक शहीद झालेल्या सैनिक परिवाराला अनुकंपा मिळत नाहीये. GR निघतात, GR निघाले, परंतु त्यात 1993चा GR आहे, 1976चा GR आहे, 1999चे GR, विविध GR, परंतु अंमलात कुठं आणला नाही गेला. आणि यामुळे काय झालं की सैनिक क्षेत्रातलं जे सिस्टम ते डगमगत गेलं. आज विविध सैनिक क्षेत्रात खूपच प्रॉब्लेम आहे. असं नाही ज्याची परिस्थिती जेमतेम एक येतो, पहिली नोकरी दुसरी नोकरी करून तो आपला सुखी संसार परिवार घरदारात बसतो, परंतु सैनिक क्षेत्रातले इतके बिघडलेले प्रॉब्लेम्स आहे जे की तुम्हाला जर तुम्ही ते बघितलं प्रत्यक्षात चांगल्या पद्धतीने ते समजतं. आणि आज आपण जी मुवमेंट चळवळ सुरू केलेली आहे की आपल्याला न्याय हक्कासाठी लढतोय. विनाकारण कुठंतरी कोणाच्या विरोधात लढाई नसती, ही आपल्या न्याय हक्कासाठी असते. हे बी तुम्ही समजून घ्यायचं. अन्यथा बरेच लोक येतात, त्याला कुठंतरी डगमगवतात, आपापल्या परीने आपलं उभे राहतात. हा उद्देश एल्गारमध्ये कालही नव्हता, आजही नाही, उद्याही राहणार नाही. दुसरं, बऱ्याच सैनिक परिवारामध्ये घरेलू वाद, शेतीचे वाद, गाव गुंडापासून त्रास, आणि ह्या गोष्टीला सैनिक बरेच त्रासत असतात. आणि कधी कधी ह्या त्रासाला लोकांना न सांगता आपला अपमान होईन, आपण देशाची रक्षा केली म्हणून सुसाईड अटेम्प्ट करतो. हा नौबत कोण्याही सैनिकावर येऊ नये. आपण आपले दुःख मांडले नाही आणि एल्गार आपल्या सोबत हर समय उभा आहे. आपली कोणतीही प्रॉब्लेम असेल आपण सैनिकासमोर उभी करा. आम्ही सैनिक बोर्डाला सांगितलंय की प्रत्येक जिल्ह्यातील ज्याही अनुकंपा बेसिकला लागू आहे, त्यांना लागू होऊ शकतं, त्या सर्व वीर नारींनी आणि पाल्यांनी ह्या मुवमेंटमध्ये सामील व्हा. आणि हे मुवमेंट सांगा की आमचे वडील या जे बी सैनिक होते, परिवारामध्ये होते, ते ह्या कारणाने शहीद झाले, आणि कृपा करून सनी तुम्ही आम्हाला ह्या अनुकंपा बेसिस बद्दल माहिती द्या, या आम्हाला रुजू करा. असे बरेच मुद्दे. तुम्ही जर बोलणार नाही तर ही सिस्टम समजणार नाही. आणि आपण प्रत्येकानं डिस्कस अँड डिबेट एक दुसऱ्यामध्ये कोऑर्डिनेट करून आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या सैनिकापर्यंत ही बातचीत, ही डिस्कस, हे व्हिडिओज आपण शेअर करा. आपण शेअर केल्यानं आपण विविध व्हिडिओ गुड मॉर्निंग हे टाकतो. याकरता महत्वाचं सैनिक क्षेत्रातील बिछडलेले प्रॉब्लेम. आज आपल्याला सैनिक नेतृत्व पाहिजे. 7 वर्षांना कमी होणारी पेन्शन ती कमी होऊ नये. आरक्षण 15% आपलं कोणाचं एंटर करू नये. आणि ECHS ची प्रॉब्लेम्स, CSD ची बऱ्याच जिल्ह्यामध्ये CSD बी नाहीये. परंतु काही मुद्दे असे आहे की आपल्याला जर नेतृत्व भेटलं तर ते लढतील. आणि म्हणून सनी आपण या बेसिस मुद्द्यावर आपण लढत आहे. तर महाराष्ट्राच्या तमाम सैनिक परिवारांनी ह्या एल्गार सैनिक एकतेचा आवाज, सर्व संघटने परिवार महाराष्ट्राचा, हे एक मुवमेंट, चळवळ आणि एक क्रांती, यामध्ये आपण सामील व्हा. आणि आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनमध्ये सर्व महाराष्ट्राच्या सैनिक परिवार, वीर नारी, वीरांगना, ऑन ड्युटी, पुनर्नियुक्त, एनीबडी, एव्हरीवन्स यांनी सामील होऊन ह्या मुवमेंटला मोठी मुवमेंट बनवा आणि आपले न्याय हक्क मागून घ्या. हीच तुमच्याकडून अपेक्षा. जय हिंद, जय भारत.